भावाला खाली लावलं पाहिजे. दर खाली असतं तोंड खाली दाब जरा. ती करून घ्या आधी. ते त्याच्याजवळच भिंडा सांगा शिस्त करा मध्ये घाल ना ती. माझे नाव पोपट रमेश शिंदे, राहणार मुरमी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. माझ्याकडं चंद्रपुरीचा बोकडे आहे. कोणाला जर लागलास तर भेटून जाईल. किती दिवसाचं बोकड आहे? 15-1 महिन्याचा बकरू झालेलं आहे. तर मग ते आता आम्ही विक्री करताना ठेवलेलं आहे. आहे. मग त्याला आतापर्यंत तुम्ही 15 महिन्यामध्ये काय काय खायला घातलं आहे? कसं पालन पोषण केलं त्याचं? त्याला पहिल्या सूट काजू, बदाम, पुन्हा शेंगदाणा, हरभरा, गहू, मका, पुन्हा आणखीन घास, निळावल्ल हे चालूच आहे ना त्याला. आणखीन त्याला मग हेच थोडंसं रानात सोडला असं हातपाय मोकळा करण्यात. आतापर्यंत कोणी मागे गिऱ्हाईक लागलं का त्याला? नाशिकला 3,51,000 4 लोक मागितला होते ना, पण आम्ही काही सोडला नाही. का बरं नाही दिला? तुम्हाला अपेक्षा जास्त आहे का? अपेक्षा 4-4.5 लोक तवा होती मागल्या वर्षी. आता आम्हाला 5-6 लोक, तरी आमची अपेक्षा आहे बा. म्हणजे हा गेल्या वर्षी बी विक्री करण्यात नेला होता का? नेलता आम्ही, नाशिकला नेलता, पण मग तुम्हाला ते परवडला नाही? परवडला नाही. आम्ही पहिला बाजार होता त्याच्यामुळं मग आम्ही तो दिला नाही, वापस आणला. मी नवनाथ सुधाकर गुंड, राहणार हरनूल, तालुका चांदवड. हा जो चांदचा बोकड आहे हा आमच्या आत्याचा बोकड आहे. तर मुस्लिम धर्मामध्ये बकरीद हा सण हा अतिउत्साहाने साजरा केला जातो आणि त्यांना हा बोकड जो आहे हा कुर्बानीसाठी लागत असतो. तर आपल्याकडं आपल्या आतेभावाकडं एक वर्णी चांदचा बोकड येतो. त्याच्या डोक्यावरती चांद आहे, पूर्ण काळा कलर त्याचावाला. आणि गेल्या मागच्या वर्षी तो 4 लाखापर्यंत मागितला होता नाशिक मार्केटला. तर त्यांची अपेक्षा जास्त होती, दिला नाही त्यांनी. तर ह्या वर्षी त्यांना कमीत कमी 5-6 लाख रुपये आले तर ते देणार आहे ते. आणि जे पण आपले मुस्लिम बांधव आहेत, ज्यांना कोणाला बोकडा घ्यायचा असेल त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा आणि तो बोकड घेऊन जा. मीराबाई रमेश शिंदे. काय सांगते या बकऱ्या संदर्भामध्ये तू? बकऱ्याची आमची आम्ही त्याला खायला प्यायला घातलं. आम्हाला असं अपेक्षा आहे का 5-1 लाखापर्यंत तरी आमचं बोकड गेला पाहिजे असं. आतापर्यंत काही गिऱ्हाईक लागले का? गिऱ्हाईक नाशिकला नेलता 3.5-4 लाखापर्यंत मागितलं, पण नाही दिलं तेव्हा आम्ही त्याला. याला खायला काय काय टाकता तुम्ही? आम्ही त्याला काजू, बदाम, हरभरा, गहू आणि निळा पाला, घास बीस, दुसरं काही. आता काय अपेक्षा काय तुमची? कुठपर्यंत जायला पाहिजे? आम्हाला 5-6 लाखापर्यंत अपेक्षा आहे. बरं.